400 रुपये चाळी टमाटा 400 रुपये इंस्टाग्रामला का 400 टमाटा 400 रुपये टमाट्याला गर्दी पहा टमाट्याला नाद नाही टमाट्याची बाजार वाढली बरं बाबा काय भाव काढलं टरबूज 10 रुपये बाबा तर लाल आहे टरबूज. टरबूज बाकी दिला खारे टरबूज खारे कुठले बाबा आडगाव रेपाळ तालुका येवला जिल्हा नाशिक एकदम जोरात टरबूज आहे बरं का बाबाचे एकदम नाद नाही तालुका येवला तालुका येवला जिल्हा नाशिक राज्य महाराष्ट्र आडगाव रेपाळ राहणार मुक्काम पोस्ट आडगाव रेपाळ ओके रामकृष्ण हरी आज 16 एप्रिल आज या ठिकाणी आपण दुपारच्या मार्केटमध्ये तर आमच्या सोबत प्रगतशील 2 शेतकरी आहे आमचे मोगावचे तर त्यांना पण आज आले होते ते मग त्यांनाही घेऊन टाकलं तर आज फुलवर घेऊन आले ते तर आजचा बाजारभाव आपल्याला बघायचा आहे आज 16 एप्रिल रोजी आज मार्केटमध्ये काय बाजार आहे कोणत्या मालाला आणि कोणता माल काय भाव विकला जातोय तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे आणि मी प्रयत्न करतोय का सगळ्या मालाचा बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचावा अशी माझी अपेक्षा आहे तर ती बऱ्याच लोकांची कमेंट येत असते का गवार वगैरे अजून ती गावठी गवार अजून मार्केटमध्ये नाही दिसत आहे पुढं दिसत नाही परंतु मी प्रयत्न करतोय घेण्याचा तर आपण बघूयात आजचा बाजारभाव काय आहे प्रत्येक मालाला काय बाजार आहे आज काय नाही काय प्रॉब्लेम झाला शिमलाचा बाजार काय म्हणते बाजारात आज लेवल रिवर्स झाली किती पोहोच गेली आज 215 170 पासून 170 ते 200 रुपयापर्यंत आजची शिमलाची बाजार 170 ते 200 रुपयापर्यंत काय म्हणणं का बरं अचानक कस काय बाजार पडली परवा दिवशी जयंतीमुळे माल तोडल्या नाही गेल्यामुळे एकाची माल वाढल्यामुळे म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांनी माल थांबून ठेवला गर्दी असल्यामुळं असं आणि नंतर आता त्याच्यानंतर एक खड्डी सगळ्यांनी तोडला एक खड्डी तोडल्यामुळे मग माल बाजारात जास्त आला माऊली एकदम सुपर शिमला आहे त्यांची तेव्हा तुम्ही पाहू शकता एकदम सुपर शिमला काय भाव गेली पाहुणे शिमला 215 रुपये आजचा भाव तुमचा 215 रुपये 11 किलो असं आणि 11 किलो कंटिन्यू बरं का त्याच्यामध्ये काही तडजोड नाही अजिबात पण माझा याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं भाऊ परवडतंय का परवडत नाही कोणचं नाही करीत व्यापारी लोक काय होतं त्यांना पण पुढे माल द्यायचा आहे ना त्याच्यामध्ये आपण काहीच बोलू शकत नाही असं शेतकऱ्याला रुपये पुढायचे आणि 20 रुपये वाढ 40 रुपये जागेवर खर्च 40 रुपये जागेवर खर्च असं 40 रुपये जागेवर खर्च आहे शिमलाचा या सुद्धा भावात नाही परवडत या भावात परवडत कमीत कमी 300 रुपये तरी पाहिजे तरी म्हणजे तोंड तरी मिळेल असं पण यंदाच्या वर्षी लागवडीचा काही विषय लागवड 1-2 लाख रुपये येत होणार असं. 1-2 लाख रुपये शेतकऱ्याला किती दिवसापासून खुडा चालू आहे आता हे 5वा 5वा का आणि झाले का पैसे झाले का शिमलाचे पैसे काय झाले या बाजारात काय भांडवल नाही फिटणार कुठले पाहुणे बोरखिंडचे पाहुणे तर मग आता काय सांगशाल तुम्ही शेतकऱ्याला बाकीच्या काय सांगशाल आमचा शिमला केली पुढच्या वर्षी ना थांबूनच घेऊ मानव डायरेक्ट शिमला करायला थांबणार आहे पुढच्या वर्षी कारण खरी गोष्ट आहे कारण लय अवघड अवस्था आहे कारण शेतकऱ्याचा जो खर्च आहे शिमलाचा खर्च खूप जास्त आहे आणि तो वसूल या ठिकाणी होऊ नाही राहिला त्याच्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांचा निर्णय आहे का पुढच्या वर्षी जरा थांबून घेऊ म्हणजे जेणेकरून थोडासा फरक पडू शकतो बा असं तुमचं काय म्हणणं आहे पाहुणे मार्केट वाढायला पाहिजे पण मग वाढे ना मार्केट आता या मार्केट मध्ये सुद्धा आहे ना फवारणी करायची म्हणजे 3 टिपाडा फवारला लागला एकरला असं म्हणजे 1000 रुपये टिपाड जरी धरला तरी 3000 रुपये औषधाला द्यावंच लागत नाही खर्च तर करावंच लागणार आहे शेवटी तुमची बाजार पडो ना आपला न पडो त्याला जर खर्च नाही केला तर त्याच्यावर एवढा थ्रिप्स येईल काही माप नाही द्यायची ओके चालतंय काही विषय नाही हे राजू भाऊ काय गणगण चालू हे राजू भाऊ आमचे महत्वाचा विषय काय गणगण चालू आहे शेतकऱ्याची शिमला 500 रुपये जायला पाहिजे आमचं हे म्हणणं आहे शेतकऱ्याची शिमला 500 रुपये जायला पाहिजे शेतकऱ्याची शिमला 500 रुपये जायला पाहिजे असं म्हणणं आहे किंग होती शिमलाची
आपल्या दीपक भाऊच्या गाड्यावर आहे. या ठिकाणी अशा पद्धतीने पॅकिंग होती आणि कंटिन्यू आमचे माणसं पॅकिंग करायसाठी राहते. त्यांनी जवळजवळ एक गाडी लोड करून पाठवून दिली. असं एकदम फायनल काम आहे त्यांचं. आणि त्यांच्याबरोबर हे तिघ जण आहे. हे तिघ जण राहते. एक राजू भाऊ आहे, हा इकडे लक्ष्मण आहे. त्याचे केस पाहिले तुम्ही डायरेक्ट नाद नाही कोंबड्याचा दुरा का राहतो केस आहे. हा पिंटू भाऊ इथं तो कंटिन्यू काय करतो माहिती की इथं आल्यानंतर शिमलाच्या जाळीचं वजन करीतो. इकडे बा काटा बिटा आहे. 11 किलो जाळी भरल्याशिवाय तो माल मध्ये घेत नाही. त्याचा नियम आहे. 100 ग्रॅम सुद्धा कमी घेत नाही. शेटचा नियम आहे. त्याचा नाही नियम, शेटचा नियम आहे. तो त्याचं फक्त पालन करीतो असा विषय. बरं चालतंय आज या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या मालाला भाव द्यावे ही सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहे. दुपारच्या बाजारामध्ये तर कुठल्या भावने तुम्ही आणि शिवणगावचे आहे का? काय भाव दिली काकडी आज? 390 रुपये. एवढ्या टेम्परेचर मध्ये 390 रुपये गेली. चांगली आहे का आज? कसं वाटतंय आज? पण बाकीच्या माल करू आमचे इतर शेट आहे. काय होतं विठ्ठल शेट? 200 रुपये काकडी 200 रुपये गेली. तुमची 390 रुपये गेली. आमचे दादा आहे हा त्यांची काकडी 150 रुपये गेली. यांची 150 रुपये गेली. काय बरं त्यांना पब्लिक येडी केली हा बातमीला बसेल होता. शेतकऱ्यांनी थोडी काळजी घ्यावा. सागरचं बियाणं थोडा खराब निघालाय. सागर 3 राहिले वाईट. वाईट निघती बोंड माल निघत असं आपली तीच आहे पण आपला अजून नवीन माल आहे त्याच्यामुळे चांगलं आणि गाव पाहुणे ही तुमची कोणती व्हरायटी? ही सागर 3 आहे. सागर 3 ते आता 1-2 पुढे निघाट वाटते यांचं असं म्हणणं आहे. म्हणजे 1-2 पुढे चांगले निघाल्या आणि त्याच्यानंतर 2-3 पुढ्यांना डाऊन होऊन जाते. असं म्हणजे सागर 3 मध्ये जरा थोडीशी कंप्लेंट आहे. तर ही कंपनीने जरा थोडस लक्ष द्यायचंय सागर 3 मध्ये. हा असं फोन बंद झाली तुमची. बियाणं मिक्स केलेलं त्याने मिक्स पक्का बिल बी देते. असं प्लॉटवर यायला पाहिजे. सागर 3 मध्ये जरा काकड्या वाईट निघू राहिल्या 1-2 पुढ्यानंतर. हे जरा थोडं वाकड्या पण जास्त होऊ राहिल्या. या कंपनीने जरा थोडस लक्ष द्यायला पाहिजे. तर अशी शेतकऱ्यांची या ठिकाणी व्यथा आहे काकडीवाल्यांची. हो ओके भरपाई कंपनी काय भरपाई जाणार मग कंपनी काय भरपाई जाणार. आमचा व्हिडिओ घेतल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. रोज दुपारी भेटत जा आम्हाला. चालतंय आनंद वाटला. इंस्टाग्राम युट्यूबला ये. आज थोडा भाव कमी झालेला आहे. मागच्या वेळेस याला 290 गेली. आता 205 रुपये गेली आज 205 रुपये गेली का? असं का बरं काय कारण एवढं टेम्परेचर आहे त्यात? चायना काकडीला बाजार नाही. पण कमी पुढे याच्यामुळे झालेले इथं बंद झालं ना आता. पण त्याचे परिणाम भोगावंच लागणार आहे थोडेफार. असं लगेच बंद झालं तर परिणाम त्याच्या महिना 2 महिन्यात चालू लगेच थोडी काल चांगली होती ना. काल परवा 2 दिवस चांगली होती बुवा असं. आणि आज जरा डाऊन झाली. आज 205 रुपये गेली. 100 रुपये. बरं चला दररोजचं मार्केट आहे तर काही सांगू शकत नाही. कुठले पाहुणे उमराळ्याचे आहे का? ओके चालतंय. कुठला आहे पाहुण्या? मखमालाबादचा. काय घेऊन आला होता? कोथिंबीर काय भाऊ काढली आज कोथिंबीर? 17-18 रुपये. 17-18 रुपये का? जोरात कोथिंबीर आहे एकदम. काल 2 दिवसापूर्वी 20 रुपयापर्यंत विकायचे बरं का. आज 17-18 आहे का? असं 17-18 रुपये कोथिंबीर. कुठले बाबा? कुठं? इंदोर तालुका. काय भाव काढली मेथी आज? 30 रुपये जोडी मेथी. अरे वा मस्त आहे. आज चांगली बाजार आहे बरं का. 5-6 दिवसापासून जरा चांगली बाजार आहे मेथीला. वाढती बाजारी. 30 रुपये मेथी. भाऊ हो काय भाव काढली शेपू? 20 रुपये 20 रुपये जोडी शेपू. भाऊ बरे 20 रुपये जोडी शेपू. एकदम जोरात शेपू. वर जळून गेली. एवढ्या टेम्परेचर मध्ये एकदम भारी शेपू काढली माणसाने. एकदम जोरात माल आहे. कुठले पाहुणे? वडायचे अच्छा ओके. काय भाव काढली कांदा पात? 20 रुपये जोडी. कुठले पाहुणे?
गिरणारची आहे का कांदा पात लय बरी बरं का. एकदम सुपर कांदा पात 20 रुपये जुडी घ्या आजी 20 रुपयाला जुडी. 50 ला एक येते. अगं खरंच ना आणा मग. 50 ला नाही विकत. मग विकायची ना. काय भाव काढली तू 50 रुपये झाली. अरे वा सुपर गोबी गाडी चला. कुठले पाहुणे काय भाव काढली? 50 रुपये झाली गोबी खाली 50 रुपये. काय भाव काढला पाहुणे किलो का 40-50 रुपये किलो शेवगा. या गोंडसवालाचा शेवगा आहे 40-50 रुपये किलो. हा सारखं म्हणतं मग मला दिसत नाही मी येत नाही काही नाही दररोज चालू राहत त्याचं. 50 रुपये 40-50 रुपये किलो शेवगा आहे आजचा रेट. कुठले पाहुणे पांढरुलीचे आहे का सासुरवाडीचे पाहुणे. काय भाव काढली भेंडी 250-300 रुपये. भेंडीचा आजचा भाव 250-300 रुपये. वांग 300 रुपये झाली एकदम सुपर वांग 300 रुपये झाली वांग्याची आजची. कुठले पाहुणे हा ठीक हा तुम्ही काय वाल घेऊन आले का काय भाव काढला वाल 400-450 असं म्हणजे 500 पर्यंत अवकाश आहे वालाचा बरं का. कुरमुऱ्यावाले आजचे रेट 400-450 रुपये चालू आहे. ओके चालतं. काय भाव काढली फुलवर 130 फुलवर 130 रुपये. कुठले पाहुणे लालपाडी कितेगाव फाटा एकदम सुंदर फुलवर 130 रुपये वजा आजचा. चालू केली बघा हो काय भाव दिलं वांग काढलं 150 रुपये 130 रुपये 130 वाटे शेतकऱ्याची वाट लागली वाट. शेतकऱ्यांनी काहीच करायचं नाही माल पिकून आणायचा इकडे फक्त खाऊ घालायचा बाकी काहीच करायचं नाही. हा ना एवढं भारी वांग आहे 100-125 रुपये चालू आहे. 130-140 रुपये काय सांगायचं किती द्यायचे 70 रुपये खर्च आहे. ऑनलाईन टाकू का ऑनलाईन 70 रुपये खर्च आहे वांग्याला. पैसे नाही दादा पैसे ऑनलाईन आहे माझ्याकडे 50,000 झालं करा अरे चालू टमाटा एकदम जोरात टमाटा काय भाव काढला आम्हाला काढा 400 रुपये 400 रुपये जाई टमाट्याची एकदम सुपर माल 400 रुपये जाई टमाटा 350 ते 400 350 ते 400 रुपये टमाटा. कुठले पाहुणे मसुरलीचे पाहुणे वैतरणा एकदम जोरात टमाटा. चाल कसं वाटतंय टमाटे चांगलं वाटतंय ना अरे आनंद मा ना माणसाच्या एकदम फुल लागला एकदम. 10 दिवस 200 रुपये 150 रुपये मग एवढ्या टेम्परेचर मध्ये एवढं टमाटा कमावणं सोपं नाही. भारी वाटतंय. भारी वाटत ओके काढली मिरची पावणे 400 रुपये मिरची एकदम सुपर मिरची 450 रुपये. ओके काय भाव काढला टमाटा 400 रुपये 400 रुपये जाई टमाटा 400 रुपये टमाटा 400 रुपये. टमाट्याला गर्दी पा टमाट्याला नाद नाही. टमाट्याची बाजार वाढली बरं का. 300 रुपये जाळी दोडका एकदम सुपर दोडका 300 रुपये जाळी. चवळी काय भाव काढली बाबा 250 रुपये जाळी. चवळी 250 रुपये जाळी. ओके कुठले बाबा आहे गिनस गावचे 15-30 आहे गावठी वांग आहे एकदम गावठी. काय भाव काढली 250 रुपये 250-300 रुपये जाळी गावठी वांग एकदम जोरात. कुठले भावने 250-300 रुपये जाळी. करणे पोर रे वांग घेऊन आली आज. कसं वाटतंय मग ऊन लागत आहे गरम होत आहे पण वांगे विकायला आली. याला म्हणतात शेतकऱ्याच्या पोरांचे कष्ट सोपं नाही. लय कष्ट घ्यायला लागत शेतकऱ्याच्या पोरांना. म्हणजे काय झालं ऊन एवढं आहे टेम्परेचर एवढं आहे का छत्री धरून माणूस शिमला येतो राहिला आज. म्हणजे लई टेम्परेचर आहे. काय शिमलाच काय म्हणते खरडा आहे का चांगली. काय भाव काढली आज 250-300 रुपये शिमला किती आज इथे बैल बाजारामध्ये. चांगलं आहे बरं आहे ना. कुठले पाहुणे सह्याद्री पिंपरीचे
तुम्ही बाबा नांदगावचे. तुम्ही काय घेऊन आले? काय भाव काढलात भेंडी? 250-300. भेंडी 250-300 रुपये. एकदम सुपर भेंडी. चालते. घेतली ना भेंडी? मस्त आहे. एवढा कडक. कुठलं आहे बाबा? गिरणारा वडगाव. गिरणारा वडगाव. हा. काय भाव वांग्याला? काय चालू आहे? काय 100-150 काय 100-150 रुपये. हा. 100-150 रुपये वांग. कालपासून आहे काय नाही, कालपासून झालं बरं आहे ना? हा 250-200 रुपये दिले. असं असं बरं आहे, चला शेतकऱ्याला 2 पैसे भेटले पाहिजे, हे गरजेचं आहे. मग चला चालतंय, चला. 250 रुपये. हे मोगावचे पाहुणे भेटले आमच्या जवळचे, जे काकडी घेऊन आले, एकदम जोरात काकडी. काय काय बाजार काय काढला पहिले तिथे? असं 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 पण मग भारी ना काकडी पहिल्यांदीच काय खुडली का? पहिल्यांदीच. कोणती व्हरायटी? सागरची. सागरची का? बरं आहे, चला. सागरची व्हरायटी मार्केटमध्ये ना 400 रुपये बाजार आहे लिलावामध्ये काकडीचा. मग इथं कम से कम आता थोडंसं हे म्हणल्यानंतर 300 रुपये तरी काय पाहिजे काकडी भाव सर. मोगावचे पाहुणे आमचे काय घेऊन आलो सर? काकडी चालतंय, चला. काय भाव दिले का ताई लिंबू? 170 रुपये किलो. 170 रुपये किलो लिंबू फुल टेम्परेचरमध्ये. 170 रुपये किलो लिंबू. आंबा 60 रुपये किलो. कैरी 60 रुपये किलो. आजचा भाव. रुपये किलो टरबूज. टरबूज खा रे टरबूज. तुला पाणी घरचे होते पाणी भावचं घेऊन पाणी का कसं आहे? या काय दिसतंय ना तुम्ही सगळी? जाळ्यात 30 आहे रे. 22.5 कोण आहे रे? तुला पाहिजे का? 1000 11 12 13 13 14 15 15 16 16 17 18 18 5 18 28 18 आता मी वाले राव कर रे. 18 काय भाव किती? 20 आहे 5 10 2000 पकडा 20 बागा लावतो. मिठाई. तुला थोडा 5 17 रुपये 17 5 17 18 28 2005 20 21 आणि 21 40 घे 40 आरपी कर 20 एस के करा 20 बाकी कोणाला बोलला तुम्हाला 20 फेटे 20 शिवाय बाकीचे आरपी थोडी कमी लेवल तरी तुम्हाला कमी 3610. अठराशे 29 50 रुपये 50 रुपये 70 3000 इन लोगों को उधर देखते हैं